विषय असा आहे की ज्यांना आम्ही इतके वर्ष मतदान केलं, निस्वार्थपणे केलं, आम्ही कोणाच्या आजारपाशी घेऊन काढले की आम्हाला एक आशा होती यांच्याकडून काहीतरी चांगलं घडेल. पण आज असं वाटतंय ना की आमची घोडचूक झाली. ज्यांना आम्ही मतदान करून घोडचूक झाली. घटना आता कशा आहेत त्या बघा. एका मंत्र्याला काय पडली आहे, केंद्रातल्या मंत्र्याला, राहुल गांधी कोणाशी फिरत आहेत, कोणाबरोबर फिरत आहेत. अरे तुला काय करायचं त्याच्याशी? तुझ्यासमोर बाकी काही प्रश्न नाहीत का? तो राहुल गांधी कुठे घालतोय त्याच्याशी तुला काय करायचं? तुला एवढं पर्सनल मध्ये घुसायची काय गरज? बरं तुमच्याबद्दल कुणी बोललं तर ते मात्र नाही, असं कसं? मग तुम्ही रात्री 1 वाजता रील बनवणार, डोळ्यात मग खोटे अश्रू काढणार. हा, दुसरा एक खासदार काय म्हणतो, 100% पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं. अरे तुझ्या बापाला विचार त्या गाडीवाल्याला. हे जे सगळं चाललंय हे का चाललंय हे तुझ्या बापाला विचार. लोकांना काय विचारतो? हा, एक आमदार काय सांगतो, तुमच्या झाडवर मतांची आम्हाला गरज नाही. ही मस्ती नाही का? ही मगरूरच ना. जे तुम्हाला आमच्या मतांची गरज नाहीये. एक दुसरा नमुना काय म्हणतो, देवा भाऊ आहे म्हणून म्हणतो तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत. अरे मूर्ख माणसा, आधी मुळात ही स्कीम कोणाची? एकनाथ शिंदेची. एकनाथ शिंदेनी ती स्कीम आणली म्हणून आज तुम्ही सत्तेवर दिसताय. घोषणायानो ते सगळ्यांचं क्रेडिट तुम्हालाच पाहिजे. बरं आहे, माझं तेही माझं, ते तुझं तेही माझं. गावात ना लहान पोरं अशी करतात, माझी बॅट आहे मला पहिली बॅटिंग, अशी तुमची अवस्था झाली आहे. मूर्ख कुठली. काल ती एक बाई काय म्हणते, अरे आश्रमशाळा कोणाची? ही काँग्रेसवाल्यांची आहे ना. अरे बाई, तुम्ही मेंदू काय विकलाय का? ती अक्कल घाण टाकली आहे कुठे? ती शाळा कोणाची असू दे, तुम्ही जर महाराष्ट्रातले सत्ताधारी आहात तर सगळ्याच पालकत्व हे तुमच्याकडेच येतं. आणि मी म्हणतो की 3 मुलं मेली सर्पदंशाने. मग ती शाळा काँग्रेसवाल्याची असो की आणखीन कोणाची असो, तुमचं काय कर्तव्य नाही का? ह्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्ता दिली आहे. आणि किती दिवस असेल? तुमचा तर उलट व्हायची वेळ आली. तिरंगा यात्रा कशाला काढतात? कशासाठी? इकडे तर तुम्हाला भगवा 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 पाहिजे असतो, आता तुम्हाला तिरंगा का आठवला? कदाचित तुमची उलटी गिनती तर सुरू झाली नसेल ना. मला असं वाटतंय, कारण जी तुमच्याकडे मगरुरी ठासून बसली आहे, आम्हाला मत नको, हे नको, ते नको. तुम्हाला माहिती आहे ना, लोकांनी आम्हाला मत देऊ किंवा न देऊ, ईव्हीएम मॅनेज करून आम्ही जिंकून येणार. अरे पण हे किती दिवस चालणार? शिशुपाल ही मेला, शिशुपाल ही मेला, त्याचेही 100 अपराध भरले, मेला तो. थोडस शिस्तीत चाला, नीती नियमाने चाला, नाही तर तुमचं भविष्य कठीण आहे. अरे सीबीआय ईडीचा तुम्ही आज त्रास देताय. तुम्हाला कोणी सांगितलंय का की तुम्ही मरेपर्यंत तुमच्याकडे सत्ता राहणार आहे? ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी तुमचं काय होईल? तुम्ही काय केलं किंवा नाही केलं तरी तुम्हाला ते त्रास देणारच आहे. ती काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून थोडस सांभाळून, इतकंच. तर आम्हाला कालपर्यंत तुम्ही लोकप्रिय होता, आज तुम्ही आम्हाला आवडेन असं झालंय, ह्याच्यावर तुम्ही विचार नाही करणार का? तुम्हाला मत द्यायचं कशासाठी द्यायचं? आणि किती वर्ष तुम्ही ईव्हीएम मॅनेज करणार? कधी ना कधी हे भांडं फुटणारच आहे. कारण पाण्यात केलेला संडास ना काही काळानंतर पुन्हा वरती येऊन तरंगतो, तशी तुमची परिस्थिती होणार आहे. सावधान.